नमस्कार, मैं मीनल। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री व शिवसेना उबाटा प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे का अंबरनाथ में पुरजोर स्वागत। शनिवार दोपहर में शहर पूर्व उबाटा शिवसेना के शाखा के उद्घाटन के बाद पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि लोकसभा तो अपने बाप की जागीर है, ऐसा जो सोचते हैं ऐसे गद्दारों को अब सबक सिखाना है। इस लोकसभा के लिए हमने श्रीकांत शिंदे को उम्मीदवारी देकर गलती की है, इस गलती को सुधारना है। गद्दारों की घरानाशाही को अब हमें खत्म करना है। हमारे घरानेशाही के बारे में अगर कोई कुछ बोलेगा तो हम उन गद्दारों की घरानेशाही के बारे में बोलेंगे। इस भाषण के बाद वहां मौजूद लोगों में तालियों की आवाज गूंज उठी। बता दें कि पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के साथ पूर्व सांसद संजय राउत भी थे। सदाशिव पाटिल ने उनका स्वागत किया। स्टेज पर ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटिल, सदाशिव पाटिल और उबाटा पूर्व अध्यक्ष अजीत काले, पश्चिम अध्यक्ष एडवोकेट संदीप पगारे, निशिकांत राउत, शिवसेना उबाटा विधानसभा अध्यक्ष राजेश वानखड़े ने उद्धव ठाकरे का हार और पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत किया। शाखा उद्घाटन के बाद वो पास के राकापा कार्यालय में भी गए, जहां अध्यक्ष उद्धव ठाकरे बाद में प्राचीन शिव मंदिर भी गए। वहां उन्होंने पूजा अर्चना की। उद्धव ठाकरे के अंबरनाथ दौरे से शिवसेना उबाटा के कार्यकर्ताओं में एक नया जोश देखा गया। देखिए निसार खान की इस विशेष रिपोर्ट में। जो घरंदाज आहे त्यांनी घराण्याशिवाय बोलायचं, जो घरंदाजच नाही आहे तो काय घराण्याशिवाय बोलणार। आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये। म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराण्याशी नकोशी झाली आणि गद्दारांची घराण्याशी आपली वाटायला लागली। प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है। अशी ही सगळी घराणेशाही की गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहात ते बघायला लागले। आणि ही घराणेशाही गद्दारी नाही तर विधानसभेत सुद्धा लढा निघाली। महापालिका कधी होतील घाबरत काय। आता बाकीचं भाषण इकडे काय करणार नाही कारण बोलण्याचं तो खूप आहे। 23 जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला, आपल्यापैकी त्यातले बरेच लोक येतील मला माहिती आहे। पण तूर्त आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाप की जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं। काही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवारी दिली, ती चूक माझी आहे। पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे। पंतप्रधान खूप काही बोलले, घराण्याशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले। आज मी नेमकं अशा मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराण्याशाही आपल्याला गाडायची। आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही। अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो, वाजपेयीच्या सरकारमध्ये होतो, मोदीजींच्या पण होतो, पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची की सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश। आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी, म्हणून त्याला लोह पुरुष म्हणतात, पोलादी पुरुष म्हणतात, नुसतं नावाचे नव्हते ते तसे होते। सोमनाथ मंदिर त्याचा वारंवार विध्वंस केला होता मुघलांनी, त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली, पुनर्निर्माण केलं। दुर्दैव असं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईंचं निधन झालं। पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादांना बोलवलं, कारण केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर त्याही वेळेला ही प्राण प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे, म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी। मग कोणीतरी सांगितलं की त्याला सुद्धा बोलवलं, ठीक असं गर्दीमध्ये त्याला बोलवलं तर त्याला काही अर्थ नाही। आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलतो की राष्ट्रपती महोदय आपण या
आपल्या हातनं आम्ही काळाराम मंदिराची आरती करतो, आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो. आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संकेतराव काष्टाने आपल्या एकटीचा फोटो येईल. आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच आहे बाजूला सीतामाई पण असतात, असायलाच पाहिजे. पण निदानची प्राण प्रतिष्ठापना काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय सर्व कार्यकर्त्या बांधवांना, भगिनींना आणि मातांना, आणि आज मी फक्त शाखा भेटीला आलेले आहे, जाहीर सभेला आलेलंच नाही. चॅनलवाल्यांना विनंती करायची आहे मला जाऊ दे ही शाखा भेटीची दृश्य आपण दाखवणारच आहोत. पण हे शाखा भेटीचे दृश्य असेल तर निवडणुकीचा परिणाम काय लागेल बघतोय आणि वेळ आल्यानंतर वाट लागतोय. आणि हा मतदारसंघ वेगळा आहे. या मतदारसंघाचं एक वेगळं असं महत्व आहे. सुरुवातीपासून हा आपला भगवेचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांनी ज्यांनी भगवेशी गद्दारी केली त्यांना गाडणारा मतदारसंघ आहे. आज सकाळी मी पत्रकार परिषद घेतली, आपण पाहिली असाल. पण जर पाहिजे नसेल तर मुद्दामून सांगतो, आणि पाहिजे असेल तरी मुद्दामून सांगतो. आपण 22 तारखेला काळाराम मंदिरामध्ये जी पूजा करणार आहोत त्या पूजेसाठी आणि नंतर एक तुम्ही अशी वाटवली त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती जी आपण आरती करणार आहोत, या दोन्ही कार्यक्रमाचं आमंत्रण मी आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेले आहे. कारण आमच्या भावना, आम्ही हिंदू आहोतच, आम्ही भक्तही आहोत. आम्ही प्रभू श्री रामाचे भक्त आहोत, भवानी मातेचे भक्त आहोत, शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, आणि आम्ही देशभक्त आहोत. आम्ही कोणाचे अंधभक्त नाही. आणि राम मंदिराचं जे लोकार्पण होत आहे त्याच्यामध्ये ती जी काय प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ती केवळ प्रभू रामचंद्राची, सीतामाईची नाहीये, तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची जी प्राण प्रतिष्ठा होणार आहे. एक लढा जो काही शक्य चालला होता, शतकानुशतक चालला होता. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकॉन दबाएं ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.